नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज मी तुम्हाला रामनवमीचे महत्त्व सांगणार आहे. रामनवमीचा दिवस हा केवळ रामाचा जन्म उत्सव साजरा करण्याचा दिवस नाही, तर त्याच्या गुणाचा स्मरण करण्याचा दिवस आहे. त्यांचे जे गुण होते ते गुण आपल्या अंगी उतरवण्याचा दिवस आहे. मित्रांनो, आजच्या या कलियुगामध्ये आपण रामनामाचा जप जरी केला तरी आपले बरेचसे दुःख दूर करण्याचे सामर्थ्य आपल्या अंगी येते. रामनाम हे एक प्रकारचे रामबाण अमृत आहे असे म्हटले जाते. रामायणात जर आपण रामाचे जीवन पाहिले तर प्रत्येक क्षणी ते अडीअडचणीने भरलेले दिसते. पण राम हा शिवभक्त होता. त्याने मनोभावे शिवाची भक्ती करून आपल्या जीवनातील अडीअडचणीवर मात केली. विद्यार्थी मित्रांनो, चैत्र शुद्ध नवमी म्हणजे रामनवमी. हा उत्सव संपूर्ण भारतातच नव्हे तर परदेशात हा उत्सव साजरा केला जातो. हा दिवस म्हणजे प्रभू श्री रामाच्या पृथ्वीवर जन्म घेण्याचा दिवस. खरं तर प्रभू राम म्हणजे विष्णूचे 7वे अवतार. विष्णूंनी अनेक अवतार धारण केले. ज्या वेळी या पृथ्वीवर अन्याय आणि अत्याचाराचे साम्राज्य वाढले त्यावेळी अधर्माचा नाश करण्यासाठी विष्णूंनी अनेक अवतार घेतले. त्यातीलच 7वा अवतार प्रभू श्री रामाचा अवतार. विद्यार्थी मित्रांनो, राणी कौशल्या आणि दशरथ यांच्या पोटी प्रभू श्री रामाचा जन्म झाला. चैत्र शुद्ध नवमीला दुपारी 12 वाजता 5 ग्रह उच्चस्थानी असताना प्रभू श्री रामाचा जन्म झाला. शुभयोगात प्रभू श्री रामांनी जन्म घेतला. प्रभू श्री रामाची जन्मकथा आणि त्यांची जीवनकथा भारतीय साहित्यात महत्त्वाचे स्थान आहे. त्यांच्या जीवनावरती आधारित रामायण या महाकाव्याची रचना महर्षी वाल्मिकींनी केली. रामायण आपल्याला सांगतं की प्रत्येक व्यक्तींनी आदर्श जीवन कसं जगावं. एक पती म्हणून, पत्नी म्हणून, आई म्हणून, मोठा भाऊ म्हणून, लहान भाऊ म्हणून, सासू आणि सासरा म्हणून, एक मुलगा म्हणून, एक मुलगी म्हणून, भाऊ आणि बहीण म्हणून किंवा प्रत्येक नात्यातील व्यक्तींनी आपलं जीवन कसं जगावं, आपण नातं कसं जपावं, कसं निभवावं याविषयी रामायण आपल्याला मार्गदर्शन करतं. फक्त भारतातच नव्हे तर परदेशातील भाषेतसुद्धा रामायणाची भाषांतर झाली आहे. जगातील प्रत्येक देशाला रामायण हे आदर्श वाटतं. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हीसुद्धा रामायण वाचा आहे इतरांना वाचायला सांगा. कारण जीवन जगत असताना कितीही मोठी संकटे असली तरी रामायण आपल्याला मार्गदर्शन करतं. कितीही मोठी संकटे आली तरी रामायण आपल्याला मार्गदर्शन करून राम कसा होता, सीता कशी होती, भाऊ म्हणून लक्ष्मण कसा होता याविषयी माहिती आपल्याला रामायणात मिळते. रामनवमीचा दिवस हा केवळ रामाचा जन्मोत्सव साजरा करण्याचा दिवस नसून त्या दिवशी त्याच्या गुणांचा स्मरण करण्याचा दिवस आहे. त्याचे जे गुण होते ते गुण आपल्या अंगी उतरवण्याचा दिवस आहे. विद्यार्थी मित्रांनो, हा जन्मोत्सव अयोध्या, नाशिक, पंचवटी
या 3 ठिकाणी अतिशय उत्साहाने साजरा केला जातो. नवमी पर्यंत म्हणजे अखंड 9 दिवस हा नवरात्र म्हणून साजरा केला जातो. रामाचे नवरात्र आपण म्हणतो. या दिवशी पालखीमध्ये राममूर्ती ठेवून पालखीची मिरवणूक काढल्या जाते. त्यानंतर सुंठवडा तयार करून तो प्रसाद म्हणून ग्रहण केला जातो. त्यानंतर दुसऱ्या दिवशी लईद होतो. दशमीला लईदनंतर या उत्सवाची सांगता होते. राम या नावातच सकारात्मकता आपल्याला दिसते. म्हणूनच रामरक्षा स्तोत्र, रामध्यान, मनाचे श्लोक हे आपण आपल्या आयुष्यात उतरवले पाहिजे.